परित्रण पाठ कसं घेतात कोणीतरी सांगेल का मला? तुम्ही घेत राहता ना? घेत राहता. चला हो आहे का आपल्याला कार्यक्रम? चला परित्रण पाठ घेतात तुम्ही पाहिलेला आहे. तो कसं घेतात जवळ कोणी सांगेल का मला? कसं घेतात सांगा, थोडंसं सांगा. अच्छा हा ना ओके ओके. आता मी लिहिते थोडंसं. परित्रण पाठ कसं घ्यायचे काय येणार म्हणते? अच्छा 5 रंगाचे ना, 5 रंगाचे फळ आणायचे. अगरबत्ती आणखी मोमबत्ती. अच्छा आणि पिंपळाचे पानं. अरे वा पांढरा नाही काय कच्चा धागा. कच्चा धागा. कच्चा धागा आणखी या बैठो. हां म्हणजे कोणाच्या घरी आता समजा झालंच नाही पवित्र पाठ आणि तिच्या हातानं मग 8 वस्तू आणायच्या. अच्छा हे सगळं परित्रण पाठ आहे का याच्यामध्ये? हां मग अच्छा हे सगळं आणलं मग काय करतात? पहिले आपले वंदना घ्यायची. वंदना घेतात. अच्छा वंदनेमध्ये काय घेतात? अच्छा अच्छा बुद्ध धम्म संघाची वंदना घेतात. हां ठीक आहे. बुद्ध धम्म संघ वंदना घेतात. मैं सॉरी मैं मराठी में ही ले रही हूँ, तुम लोग समझ जाओ. बुद्ध धम्म संघाची वंदना घेतात. मग त्याच्यानंतर हे परित्रण झालं का? परित्रण झालं नाही म्हणतात. मग काय सुत्त पठण. समुपपालन जाता पहिले नाही शेवटी. मग काय सुत्त पठण. कोणते सुत्त असतात? सुत्त पठण और हे माहिती आहे आई सगळ्यांना माहिती आहे. सुत्त पठण कोणते सुत्त होतात? पाठ आहेत ना कोणते होतात? कर्णीय मित्र. ओके कर्णीय मित्र होते. आणखी महामंगल. मग ते हे 2 जास्त घेतात. ओके मग वेळ असला भूक नाही लागली तर मग आणखी 2 सुद्धा जास्त घेतात. बरोबर आहे ना? मग सत्तर सुद्धा पण घेतात. महामंगल गाथा पण घेतात. अष्टगाथाही घेतात. परित्रणात चला ठीक आहे. आता घेतो ना. आता मला हे सांगा हे सगळं घेतात. समजा हे सगळं नाही आणलं मग परित्रण पाठ नाही होते. तुम्ही हे सगळ्यात प्रॉब्लेम झाला पण नाही आणलं झाड इथे आहे मग पाण्याची गरज नाही. मग प्रत्येक घरी एक झाड लावूया. ठीक है चलो अब मैं थोड़ा इंग्लिश में मैं मराठी में ठीक है ना. उत्तर देना होगा तो मैं आपको वो उत्तर चाहिए होगा तो फिर मैं मराठी में प्रश्न पूछूंगी. अभी ये देखो यहाँ पर हम लोग बात कर रहे हैं परित्रण पाठ की. इसमें महत्वपूर्ण आ रहे हैं ये सारे वस्तु बरोबर है. और ये कहाँ पे बनेगा, कहाँ रखा जाएगा? तो बुद्ध के पास.
बाहर क्या जाता है? बुद्ध के पास मतलब बुद्ध कहाँ है? मूर्ति पाशी। हाँ, बुद्ध की मूर्ति बराबर। बुद्ध के पास बनता है, बुद्ध की मूर्ति के पास। ओके, तो बुद्ध की मूर्ति के पास ये सारी चीजें रखी जाती है। नहीं रखे, अब देखो आपने तो बोल दिया कुछ नहीं होता, काही होत नाही, पण माहिती याच्यामधून 10 लोक विचार, कोणी लोक विचार मंदिराची परिक्रमा घेऊन राहिले, हे वस्तू तर इथे आहेच नाही, बरोबर ना? आहेच नाही. आता सकाळपासून किती लोकांना वाटलं की बंदीजी आले, एवढं सगळं आला, अगरबत्तीनं मोमबत्ती त्याला दिस नाही. किती लोकांच्या मनात हात केला? आलं का? नाही आलं? बरोबर सांगा. लावलं होतं, कोणीतरी जाऊन लावलं. लावलं होतं जाऊन, तुम्ही लावलं म्हणजे तुमच्या डोक्यात होतं. आता बंदीजीने कसं म्हणावं? बरोबर आहे ना? बंदीजीने कसं म्हणावं? बंदीजी हात चढवायला तर सांगितलं, फुलं द्यायला तर सांगितलं, बंदीजी तिथे गेली ना, मोमबत्तीनं तिथे लावलीच नाही. हो का? असं पण आहे का? चल ठीक आहे, तर डोक्यात येते, बरोबर आहे. पण बंदीजी सांगतात लावा, तेव्हा बोलू लागता ना. हाँ, ठीक है. तो अभी लगा नहीं है और शुरू हो गया, तो दिमाग में वही बात चलती है जो शुरू हो गया, उसके बारे में ध्यान नहीं रहता है, रहता ही नहीं है ध्यान, क्योंकि दिमाग वहीं पर है नहीं, ये कमी है. समझ में आ रहा है? अब ये वस्तुएं जो है, ये पहले बुद्ध की मूर्ति की बजाय दूसरी मूर्तियां हुआ करती थी. कौन सी? खूप सारे बुवा होते, माता होती. त्यांच्याकडे हे सगळं ठेवत होते ना. पण होतं ना, नाही सगळं माहिती आहे. आई सगळ्यांच्याकडे तुमच्यासारखे आई होती. नारळ पण ठेवायचे. हा, नारळ होतं. आता नारळ कमी झालं, हे नारळ कमी झालं. आपण नाही ठेवत नारळ. हा, कमी झालं ना ते. नारळाच्या ठिकाणी काय आलं माहितीये का? नारळाच्या ठिकाणी काय आलं? आता नारळ नाही वाटत, खोबरं नाही वाटत, आता काय वाटतो? खीर. आणि दुसरं काय वाटतो? कुणासाठी आणता फळं? फळं कुणासाठी आणता? अच्छा, दोन आहे. हा, म्हणजे प्रसादी. प्रसादी कोणाला भेटते? प्रसादी देवाची, बरोबर आहे. आणि दान मग भक्तीजीने देवाचं, फळांचं. एवढे फळं आणता का तुम्ही? अच्छा, मग एवढं नुसतं भेटलं तरी चालेल प्रसादी. प्रसादी नाही भेटलं तर मग प्रसाद अच्छा, नाही भेटलं तर खीर. अच्छा, ठीक आहे. तर फळं आहेत, ह्या नारळाच्या ते देवी देवताच्या जवळ फळं नसायची, म्हणजे नारळाच्या ठिकाणी फळं आले आणि खीर आली, पण तिथे हार फुल असायचे.
हे असायचे, अगरबत्ती असायची, मोमबत्ती नाही, मोमबत्तीच्या ठिकाणी काय होता? दिवा. तेलाचा नाही तर तुपाचा. बरोबर आहे. पिंपळाची पानं आंब्याचे. हा बरोबर. म्हणजे काय होतं आणखी? पिंपळाच्या पानाच्या ठिकाणी काय होते? आंब्याचे पान होते. कच्चा धागा होता का? होता. पांढरा नाही तर लाल होता. बरोबर आहे ना? नाही पण ठेवा. नारळाला असायचे आणि मग तिथून काढून मग ते तुमच्या हाताला बांधायचे. तुमच्या नाही, उच्च वर्णीयाच्या नाही बांधत. अच्छा. आणि धूपपुडा. बरोबर. आणि धूपपुडा होता. बरोबर आहे. म्हणजे वस्तू बदलल्या. तशीच बुद्धाची मूर्ती आली, दुसऱ्या मूर्त्या बदलून. काही फरक झाला? काही फरक झाला? काही फरक झाला? जे पहिले करत होते तेच आता करत आहोत. बरोबर ना? जे पहिले करत होते ते आता करत आहोत. पहिले ब्राह्मण लोक होते, आता कोण आहे? पहिले ब्राह्मण होते, आता कोण आहे? ब्राह्मण काय काम करत होते? पुरोहिताचे. आता ब्राह्मण भक्ताजी काय काम करतात? पुरोहिताचे. पुरोहित झाले का? अरे हे सगळं धागे बांधून देणं, हे आणाने लावणं, हे ब्राह्मण लोक करायचे ना. त्यांच्या ठिकाणी आता व्यक्ती पण बदलला. मग काय होतं आणखी? तिथे ते लोक संस्कृत मध्ये काय काय बडबड करतात आम्हाला माहित नाही. आम्ही पालीमध्ये काय बडबड करतो? अच्छा, तर समजते का? म्हणजे बडबड जे समजत नाही ते बडबड, जे समजत अच्छा मी बरोबर बोलते ना? ते मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारत आहे. मी फक्त प्रश्न विचारत आहे. आणि का विचारत? आम्ही शिकून जातो की हे सगळं करून जातो? आम्ही सभ्य का होत नाही? आता झाला ना विषय. आम्ही सभ्य नाही कारण की सभ्यता आम्हाला शिकवलीच नाही. आम्हाला हेच शिकवलं आणि आजीची वरदारी आले तर हेच शिकवून जातात. तुमच्या घरी भांडण नाही झाले पाहिजे याच्यावर प्रवचन होते का? होतही असेल. नाही कसे थांबले पाहिजे. हा बरोबर आहे ना. घरामध्ये कोणी दारू पित असेल तर तो दारू नाही पिला पाहिजे याच्यासाठी किती प्रवचन होतात. जो पेत नाही त्याने सांगतात. बाहीत रस्ता आहे, नवरा पासून की नवरा दारू पितो. मग परिसरात पाठ त्याच्यासाठी घेतला जातो आणि बसते कोण? समजून राहिलं का? बिमार कोण आहे? नवरा. आणि दवाई कोण घेत आहे? असं होईल का? बरोबर आहे ना? तर आमचं कसं चाललेलं आहे? असंच चाललेलं. बिमार कोणीतरी आहे, दवाई आम्ही घेतो आणि मग म्हणतात काय? जग पुरोहित असल्याची वरदानी. तर ते काय म्हणतात? अच्छा ही समस्या आहे तुमच्याकडे, मग 5 पवित्र किती घ्या आणि किती लोकांना बोलवा जेवायला? भोजन
थांबा. याचं 10 बिंदूंना एक चालत नाही. 10 पाहिजे. बरोबर आहे ना? 10 मधून 10 बोलवलं आणि त्याच्यातून 8 गेले. अरे आपलं पुण्य कमी होते, आता लोक कमी आहे. या सगळ्या गोष्टी आहेत विचारायच्या आहेत. म्हणजे आम्ही बरोबर कार्य करून राहिलो का? आम्ही धर्म समजून राहिलो का? आम्ही बुद्धाला समजून राहिलो का? बुद्धांनी आम्हाला जे करायला सांगितलं ते आम्ही करत आहोत का? समजून राहिले? तर हे जे परित्राण पाठ आहे ना, हे कुठेतरी गडबड आहे. याला आपल्याला चांगल्या प्रकारे कसं झालं पाहिजे ते समजून घेऊया. भूक पळाली. अच्छा, आता इथे आपल्याला समजायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीची गरज नसते. का नसते तेही समजून घ्यायचं. हे हार फूल जे आहे हे स्वागतासाठी वापरलं जातं, सुंदरतेसाठी वापरलं जातं. बरोबर आहे? एक आणखी गोष्ट आहे, ते दिसून जाईल ना, कडसही आहे बरोबर. एवढं तुम्ही ठेवलेलं आहे. मग याच्यात काय राहते? बरं नाही, जल राहते, पाणी नाही ना, जल राहते. बरोबर ना? याच्यात काय राहते? जल. ते जल कधी बनते पाण्याचे? परिवर्तन घेतल्यावर कुंडातलं पाणी इथे आलं की ते जल बनून जाते. आणि मग ते कसं घेतो? कुंडातलं पाणी घेतलं, गट पिलं, इथलं घेतलं का एवढूच घ्यायचं चम्मच आणि असं घ्यायचं. बरोबर ना? माहिती. मग किती केस वाढतात? मग किती केस वाढतात? अच्छा, वाढासाठी कापणार का? तू हे माहितीये का? बायाच घेतात म्हणूनच तुमचे केस मोठे मोठे राहते. आम्ही केस नाही, आम्ही नाही लावत. आम्ही नाही करत तसं. हो का? अच्छा, नाही ते तुमचे आहे, तुम्हाला शांत. आणि मग ते केस मोठे झाले की मग त्याचा उपयोग काय होते माहितीये का? मुलांना तुमच्या राग आला की पकडलं खिचलं. नाही बाबा, नवऱ्याला सांगावं लागते का? असं नको बघून आता नाही मारत. अच्छा, आता काम करतो असं का भांडत नाही ती? म्हणजे ती का मार खात नाही? काय झालं काय? शिक्षकामुळे. हा बरोबर, आता बरोबर बोलले. म्हणूनच तर बाबासाहेब बोलले, शिका तर तुम्ही स्वतःला वाचवू शकणार. परंतु ते पाठ्यांकडे वाचणार का? नाही. तुमची रक्षा कोण करेल? तुम्ही स्वतः तुमची शिक्षण हे तुमची रक्षा करणार की हा धागा करणार? समजून राहिलं? किती लोकांच्या हाताला धागा आहे ना? सांगा बरं. किती लोकांच्या हाताला मला दिसते. अच्छा, धाग्यावर गेले का? एक आहे आणखी.
रक्षा काही धाग्यानं होत नाही, तरी आम्ही धागा परिधानात ठेवतो. आणि ज्या बुद्धांनी कधी धागा घेऊन फिरला नसेल त्या मुलगीच्या हातात धागा लागतो. बरोबर आहे ना? काय करून राहिलो आम्ही? ज्या बुद्धाने कधी धागा घेऊन फिरले नसतील, 45 वर्ष फिरले ना बुद्ध, काय करत फिरले? धागे बांधत फिरले? हा, काय करत फिरले? हा, आता हे काम करू. बरोबर. काय झालेलं मी तेच सांगतो, काय करत आलो बरोबर आहे ना? मैत्री मग बिपिनी मैत्री काय बोलली मग अशी, तुम्हाला संधीच मिळाली नाही, बरोबर आहे ना? तुम्हाला बरोबर सांगितलंच नाही, त्याच्यात तुमची चूक म्हणत नाही मी, पण आता माहिती होत आहे तर माहिती करून घेतलं पाहिजे की नाही, बरोबर ना? मग मी सांगत आहे चुकीचं सांगत आहे का? हे तुम्हाला विचार करावा लागेल की ज्या कोणी सांगितलं असेल ते बरोबर आहे, त्या आम्ही सांगत आहे हे बरोबर आहे. मी हे म्हणत नाही की आम्ही सांगतो हेच बरोबर आहे, हे मी म्हणत नाही. समजून राहिले? त्याच आहे बुद्ध काय म्हणतात? माणसाच्या बुद्धीचा वापर झाला पाहिजे, बरोबर आहे? आणि आम्ही वापर न करता ज्यांनी जसं सांगितलं तसं करत राहतो. मग आम्ही बरोबर करतो का? आम्ही विचार केला पाहिजे ना की यांनी मला सांगितलं की बाबा ह्या विहिरीतलं पाणी चांगलं आहे, तर तुम्ही काय करणार? पहिले त्या विहिरीतलं पाणी चांगलं आहे की नाही ते पिऊन पाहणार ना. हा, पिऊन पाहणार ना. पहिले पिऊन पाहिलं पाहिजे. आता तुम्हाला ते सांगून राहिले, तुम्ही ते करून पाहिलं, पण त्याच्या असर झाला का? चांगला परिवर्तन झालं का? जर झालं नसेल, त्या विहिरीतलं पाणी चांगलं नसेल, तर मग त्या विहिरीतलं पाणी पुन्हा तुम्ही पिणार का? मग याच्यात सगळं गडबड झालेली आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन झालेलं नाही, तुमचं चांगलं झालेलं नाही, तर मग आपण पुन्हा तेच ते का करतो? आता इथं कोणी बंदेजी राहिल्याशिवाय तसं नुसतं राहिल्यानं होणार नाही. काही नुसतं राहिल्याला होणार नाही. इथं वर्ग चांगले समजून आलं का? काय झालं पाहिजे? वर्ग झाले पाहिजे. आणि वर्ग असे झाले पाहिजेत की त्यांच्यातून तुमच्यामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या समाजामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे. आता हे जे दोन सूत्र हे इथे म्हणतो आपण याचना, आम्हाला याचनेचा अर्थही माहिती नाही. हा पालीचा शब्द आहे याचना, तसं मराठीमध्ये पण आपण याचना म्हणतो, बरोबर आहे, पण अर्थ माहीतच नाही. काय हे जीवनधाऱ्याचे कर्तव्य नव्हतं की याचा अर्थ तुम्हाला सांगावं, बरोबर ना? पण नाही केलं, काही अर्थ नाही. पण आता माहिती होत आहे तर आपण आता त्याला केलं पाहिजे, ठीक आहे ना? आज तुम्ही सकाळी मराठीमध्ये याचना बोललो, आता पर्यंत पाठावर येतो ना हे सगळं, ठीक आहे? आता हे झालं ना, याच्या मी जास्त काही समजवत नाही. ते बरोबर बोलले की आपले पिंपळाचे झाड आहे तर पानं तोडायची काय गरज आहे, ठीक आहे? ते गरजच नाही आहे. झाड नसलं तरी तोडायची गरज नाही, कारण की सिद्धार्थ जेव्हा ज्ञान घ्यायला गेले तेव्हा पानं तोडून नाही बसले आणि झाडाखाली बसलं म्हणूनच ज्ञान मिळालं असं नाही आहे. त्यांना दुसरी जागा नव्हती आणि ते झाड होतं, चांगलं होतं, 24 तास ऑक्सिजन देणार होतं म्हणून ते बसले, बरोबर आहे? ते बरेचसे लोक म्हणतात पिंपळाचं झाड होतं म्हणून ज्ञान मिळालं, असं नाही आहे. त्यांना बुद्धीचा वापर केला म्हणून त्यांना ज्ञान मिळालं. त्यांच्यामुळे पिंपळाच्या झाडाला महत्व आला, पिंपळाच्या झाडामुळे बुद्ध नाही झाले. समजलं नाही गोष्ट? म्हणून आम्ही पिंपळाचं पान आणतो तर आम्ही चुकीचं करतो, तोडून आणतो. तर त्याचे एक वेगळं महत्व आहे जे औषधीसाठी वगैरे होते की त्याच्यात आता सध्या जातात नाही, वेळेचे महत्व आहे. तर इथे आपण येऊया
याचनेचं जेव्हा आपण आता मराठीमध्ये बोललो तर काय बोललेलो? पहिले याच्यामध्ये आम्ही म्हटलं कृपया लक्ष द्या आदरणीय. आता याच्यामध्ये मी पेन मध्ये बोललो कृपया लक्ष द्या आदरणीय. काय बोललो आम्ही? तर आदरणीय कुणाला बोललोय? मग हे कोण म्हणते हो? म्हणते ना, म्हणते हा पालीचा शब्द आहे. काय आहे हा? अरे वा, छान. कुणाला म्हणतात? आमच्या गुरुले. कोण आहे तुमचे गुरु? पंडितजी. होतो पंडित. कोण आहे? तुम्ही. आम्ही आहोत. अरे आम्हाला तुम्ही तेव्हाच्या ऐकून येतो. आली 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 आली. आम्हाला कोण म्हणते बोलला इथे? आली कोण बोललं? आली आली कोण बोललं? आम्ही आदरणीय नाही का? तुम्ही बत्ते कुणाला म्हणता? भिक्खूला. तुम्ही बत्ते कुणाला म्हणता? भिक्खूंना. म्हणजे भिक्खू हे आदरणीय आणि आम्ही कोण? आम्ही आम्ही भिक्खुनी. तर भिक्खुनी आदरणीय नाही का? भिक्खुनी आदरणीय आहे. तुम्ही आदराने आम्हाला बसवलं, आदराने आम्हाला जेवण दिलं, आदराने आम्हाला स्वागत केलं ना. पण बोलताना आम्हाला बोलते का म्हणत नाही? किंवा भिक्खुनी शब्द का म्हणत नाही? हे भिक्खुनी शब्द न बोलता आर्या बोलल्यामुळे म्हणजे हा संघ संपला. भिक्खुनी शब्द संपला. आर्या बोलल्यामुळे काय संपला? भिक्खुनी संघ होता हाच इतिहासातून गायब झाला. आणि काय म्हणतात मग? भिक्खुनी संघ नाही. काय म्हणतात? भिक्खुनी संघ नाही आहे. मग सगळे माता झाले. पहिले माताजी म्हणत होते ना, नंतर आर्य बोलायला लागले. आणि माता सगळे कुठे बसलेले? ह्या सगळ्या भिक्खुनी होत्या. तुमच्या भवानी सारख्या ह्या सगळ्या भिक्खुनी होत्या. अंबाबाई, भवानीबाई, हे माय म्हणून त्यांना भिक्खुनी स्वतः सांगून टाकला. मग आम्ही हा भिक्खुनी शब्दही वापरला पाहिजे. आदराने त्यांना बंदे पण बोललं पाहिजे. हो की नाही? कुठेतरी आपण गडबड केली. हो हो, ते फक्त याचनेच्या वेळेस किंवा बोललो काय म्हणतात यमंग दामी त्यागुंग देता तर मग म्हणता आम बनते. तर काय होतो? काय बोलायला सांगितलं की तुम्ही आम बनते म्हणता? काय म्हटलं त्यांनी? काय म्हटलं? याचा अर्थ काय झाला तर तुम्ही आम बनते म्हटलं? मी जसं म्हणतो तसं बोला. काय म्हटलेलं आहे? यमक बदामी तंग देता म्हणजे भिक्खू किंवा भिक्खुनी जे बोलतात ते काय म्हणतात? मी जसं बोलेल तसं तुम्ही माझ्या मागे बोला. मग आता मगाशी बंदेजी बोलले, आता मी तुम्हाला मराठीत बोलायला लावणार आहे भावात. तर बोला हो म्हणते. तो कोणीच हो म्हणते नाही बोललं. अख्खेच पालीमध्ये बोलले असते तर आम बनते बोलले असते. बरोबर ना? समजलंच नाही का? समजवलंच नाही तुम्हाला. तुमची चूक कुठे? समजलं आता? आता समजलं ना? म्हणजे जर पालीमध्ये नाही बोलले, मराठीत बोलले तर काय करावं लागेल? हो बनते. आम बनतेचा अर्थ होतो हो बनते. समजलं? तर ते गोष्ट झाली. हे एक